जय महाराष्ट्र पब्लिक। आज आपण इन्स्टंट आप्पे याची रेसिपी बघत आहोत। तर इथे मी 1 वाटी रव्याला अर्धा वाटी आंबट दही घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे मिक्स केलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडासा ते आप्पे स्पंजी होण्यासाठी थोडासा सोडा टाकूया। त्याच्यामध्ये 1 स्पून तेल घालूया। आता हे सगळं सारण एकजीव करून आपण आप्पे करायला वळूया। तर इथे मी एका साईडला आप्प्याचं पात्र गरम केलेलं आहे। त्यामध्ये थोडं तेल घालूया जेणेकरून आपले आप्पे क्रिस्पी होतील आणि खाली आप्पे पात्राला चिटकणार नाही। तेल घालून झालंय। आता इथे आपण आप्पेचं पात्रामध्ये आप्प्याचं सारण टाकूया। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे टाकूस तर, जेणेकरून आपले आप्पे जळतील नाही। आता आपण यावर झाकण ठेवूया। 5 मिनिटांनंतर उघडून बघूया झाकण की आपले आप्पे कसे झाले आहेत ते। आता 5 मिनिटं झाल्यात, आपण उघडून बघूया। आहा, बघा आपले आप्पे किती छान फुलले आहेत। आता ह्याला दुमडून देऊया। बघा आता आपण हे सगळे आप्पे एक एक करून पलटून घेतलेले आहेत। आता आपण हे छान लाल ब्राऊन होईस्तोवर तळून घेऊया। बघा आता आपण हे पुन्हा परततोय। बघा तळल्यासारखे लाल लाल छान आप्पे आपले झालेले आहेत। इथे क्रिस्पी झाले आहेत। तर इथे आपले आप्पे तयार झाले आहे मित्रांनो। अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला जर चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या पेजला फॉलो करा। रामकृष्ण हरी।